एकेकाळी एका लहानशा गावात रामसेवक नावाचा एक तरुण राहत होता. त्याचे आई वडील वारले होते आणि त्याला आपले असे कोणीही नव्हते. रामसेवक मनाने दयाळू आणि निरागस मुलगा होता. त्याचे एक छोटेसे किराणा दुकान होते, ज्यातून त्याची बऱ्यापैकी कमाई होत असे. दिवसभराच्या कामाने थकून संध्याकाळी घरी परतल्यावर तो घाईघाईने घर स्वच्छ करायचा. त्या गरीब माणसाला स्वतःची भाकरी स्वतःच बनवावी लागत असे. ज्या दिवशी तो खूप थकलेला असायचा, त्या दिवशी तो उपाशी पोटी झोपायचा. जर त्याचा कोणी नातेवाईक असता तर तो त्यांचे लग्न लावून देण्याचाही विचार केला असता. आमच्या शेजारी एक वृद्ध स्त्री राहत होती. गावातील प्रत्येकजण तिला ओळखत असे. ते तिला आंटी म्हणायचे. ती संपूर्ण गावाची आंटी होती. तिला रामसेवकाची खूप दया यायची. जेव्हा कधी एखादा सण किंवा विशेष प्रसंग यायचा, तेव्हा ती घरी स्वादिष्ट पदार्थ बनवून त्यातील काही जेवण रामसेवकाला द्यायची. माया नावाची एक मुलगी होती, जी तिच्या आईसोबत दुसऱ्या गावात राहत असे. तिचा रंग दुधासारखा गोरा होता आणि ती खूप सुंदर होती. तिला तिच्या गोऱ्या रंगाचा आणि सौंदर्याचा खूप अभिमान होता. ती आपले सर्व दिवस आरशासमोर नटण्यात आणि खिडकीबाहेर बघण्यात घालवत असे. तिच्या विधवा आईला आपल्या मुलीच्या लग्नाची खूप काळजी वाटत होती आणि तिच्या वागण्याने ती खूप दुःखी झाली होती. पण ती तरी काय करू शकणार होती? तिच्याकडे पैसे नव्हते आणि हुंड्याशिवाय गरीब माणसाच्या मुलीशी कोण लग्न करणार? मायेची आई शेजारी राहणाऱ्या तिच्या बहिणीला रामसेवकाच्या मावशीला भेटायला आली आणि आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी बसली. मावशीला लगेच तिच्या शेजारी रामसेवकाची आठवण झाली. ती मनातल्या मनात म्हणाली, तो मुलगा किती सभ्य आणि साधा आहे. त्याच्यासारखा दिवा घेऊन फिरणाराही सापडणार नाही. काळजी करू नकोस, असे म्हणत तिने आपल्या बहिणीला धीर दिला. मी शेजारी राहणाऱ्या रामसेवकशी बोलेन. तो खूप चांगला मुलगा आहे. तुमच्या मुलीचं लग्न हुंड्यावर एक पैसाही खर्च न करता ठरेल. त्याच संध्याकाळी मावशीने एका ताटात 2 लाडू ठेवले आणि त्या रामसेवकच्या घरी गेल्या. रामसेवक नुकताच दुकानातून परत आला होता आणि त्याला खूप भूक लागली होती. तो चूल पेटवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याच्या मावशीने हाक मारली. तिला पाहताच रामसेवक वरांड्यात आला आणि तिला बसायला सांगितले. त्याची मावशी म्हणाली, बाळा, तू दिवसभर काम करून थकून भागून घरी येतोस आणि एकटाच पोळ्या बनवतोस. हे पाहून माझं मन भरून येतं. तू लग्न का करत नाहीस? रामसेवक म्हणाला, आत्या, तुम्हाला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे. एक जबाबदारी आहे. माझं लग्न कोण ठरवणार आणि माझं लग्न कोण लावणार? आंटी पटकन म्हणाली, नाही बाळा, असं बोलू नकोस. मी अजून जिवंत आहे आणि तुझ्यात काय कमी आहे? तू कमवता मुलगा आहेस. रामसेवक म्हणाला, हे सगळं ठीक आहे काकू, पण मुलगी कुठे आहे? काकूनी पटकन त्याच्या तोंडात एक मिठाई कोंबली आणि म्हणाल्या, बाळा, मला एक भाची आहे. तिचं नाव माया. ती म्हणजे चंद्राचाच एक तुकडा आहे. तू तिच्याकडे सतत पाहत राहशील. जरी तिच्यासाठी अनेक स्थळे आली असली तरी मी माझ्या बहिणीला स्पष्टपणे सांगितले आहे की तुला रामसेवकपेक्षा चांगला माणूस कधीच मिळणार नाही आणि माझी माया खूप हुशार आहे. ती तुझे लग्न जुळवून देईल. हे ऐकून त्याला खूप लाज वाटली. तो हळू आवाजात म्हणाला, आत्या, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुम्हाला योग्य वाटेल तसे करा. मावशीने आनंदाने दुसरा लाडू स्वतःच्या तोंडात टाकला आणि रामसेवकाला आशीर्वाद देऊन निघून गेली. जेव्हा आत्या घरी परत आली, तेव्हा ती आपल्या बहिणीला म्हणाली, बरं, तुझं काम झालं. 7 जन्मात शोधला तरी तुला इतका साधा मुलगा सापडणार नाही. तुझी मुलगी राणीसारखी राज्य करेल. शिवाय रामसेवकचं दुकानही चांगलं आहे. तो चांगली कमाई करतो. मायेची आई म्हणाली, पण ताई, माझ्या जावयासाठी एक जोड कपडे घ्यायला किंवा लग्न समारंभात जेवण द्यायला माझ्याकडे एक पैसाही नाही. आत्या म्हणाली, त्याची काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. दुसऱ्या दिवशी आत्या पुन्हा लाडू घेऊन रामसेवकच्या घरी आल्या आणि करार निश्चित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. रामसेवक खूप आनंदित झाला आणि म्हणाला, आत्या, आता जे काही करायचं आहे ते तुम्हाला स्वतःच करावं लागेल. आत्या म्हणाल्या, काळजी करू नका. मी सगळं सांभाळेन. तुमच्याकडे काही रोख रक्कम असेल तर मला द्या. रामसेवकला खूप आनंद झाला. तो पटकन खोलीत गेला, आपली बचत एका पिशवीत भरली आणि त्याने ती पिशवी तिच्या मावशीकडे दिली. जणू तिची इच्छा पूर्ण झाली होती. तिने पैशांची पिशवी घेतली आणि ती घरी गेली. तिने त्यातील थोडे पैसे स्वतःकडे ठेवले आणि उरलेली पिशवी तिच्या बहिणीला देताना म्हणाली, आता विचारपूर्वक खर्च करा. पुढच्या महिन्यात रामसेवकचं लग्न झालं. वरात ही छोटीच होती. रामसेवकचे फारसे मित्र नव्हते.
सज्जन नावाचा एक त्याचा मित्र होता. तो आणि परिसरातील इतर काही जण दुकानदार त्याच्या लग्नाच्या वरातीत सामील झाले होते. आपल्या चंद्रासारख्या गोऱ्या वधूला पाहून रामसेवकाला अतिशय आनंद झाला. दुसऱ्या दिवशी रामसेवकाने नवरीचे तोंड पाहण्यासाठी 4-5 महिलांना आपल्या घरी बोलावले. रामसेवकचा मित्र सज्जनही तो त्याच्या बहिणीसोबत त्याच्या घरी आला होता. सज्जन हा रामसेवकचा बालपणीचा मित्र असल्यामुळे त्याने आपल्या वहिनीलाही भेटण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला, मी तिचा एकुलता एक धीर आहे, मग मला माझ्या धीराची लाज का वाटावी. गरीब रामसेवक एक साधा माणूस होता. तो मैत्री खातर तयार झाला. त्या गृहस्थाने मायाला सोन्याची कर्णफुले भेट म्हणून दिली. हे पाहून मायाला खूप आनंद झाला. तिला याआधी कोणीही अशी मौल्यवान भेट दिली नव्हती. खरे तर रामसेवकाचे मित्र सज्जन त्याच्या नावाच्या अगदी विरुद्ध होता. तो एका सधन कुटुंबातील लाडावलेला मुलगा होता. त्याचे वडील RMIK चे सदस्य होते, त्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. काही काळ तो वडिलांच्या व्यवसायावर अवलंबून होता. तो दिवसभर बसून राहायचा आणि इकडे तिकडे भटकत असे. तो रामसेवक सोबत शाळेत शिकला होता आणि तिथेच त्यांची मैत्री झाली होती. त्यांच्यात खूप फरक असूनही रामसेवक आपल्या चांगल्या स्वभावामुळे सर्वांना स्वतःसारखेच वागवत असे. तो सर्वांवर विश्वास ठेवत असे. हळूहळू रामसेवकाच्या पत्नीला त्याच्या साधेपणाचा कंटाळा येऊ लागला. तिला दिवसभर नटून थटून बसायचे होते, तर रामसेवकाने तिच्या सौंदर्याची प्रशंसा करावी असे तिला वाटत होते. तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करायचा, पण हे सगळे नखरे कसे करायचे हे त्याला माहीत नाही आणि त्याच्याकडे तेवढा वेळही नव्हता. जर त्याने आपल्या पत्नीचे नखरे सहन केले असते, मग दुकान कसे चालणार. तरीही तो अजूनही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो आपल्या पत्नीसाठी काहीतरी विकत घ्यायचा. तो माझ्यासाठी नेहमी काही ना काही भेटवस्तू आणायचा. कधी काचेच्या बांगड्या तर कधी स्वस्त कानातले. पण मायाला या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्या गृहस्थाने दिलेल्या कानातल्यांव्यतिरिक्त तिच्याकडे सोन्याचे एकही दागिने नव्हते. याचे तिला दुःख होते. ती सतत रामसेवकाला टोचून बोलायची. जेव्हा रामसेवक घरी परतायचा तेव्हा त्याला शिजवलेले अन्न मिळत नसे. त्याची पत्नी म्हणायची की लाकडे ओली आहेत. कधी कधी ती म्हणायची की तिचे डोके दुखत आहे. बिचारा रामसेवक कधी कधी स्वतःच चूल पेटवायचा आणि कधी कधी तो बाजारात शिजवलेले अन्न आणायचा. आपल्या कमी उत्पन्नामुळे त्याला आता वाटत होते तितके दुःख त्याला यापूर्वी कधीच वाटले नव्हते. तो आपल्या पत्नीला आनंदी ठेवू शकत नाही याचेही त्याला दुःख वाटत होते. दुसरीकडे जेव्हा तो दुकानात जायचा तेव्हा त्याचा मित्र सज्जन त्याच्या घरी स्वादिष्ट मिठाई आणि महागड्या भेटवस्तू घेऊन जायचा. हळूहळू भोळी माया सज्जनच्या जाळ्यात अडकली. सज्जन तिला म्हणायचा, तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीवर प्रेम कसं केलं जाईल. तू राजकन्येसारखं जगायला हवं. या रामसेवक नावाच्या भिकारी माणसाशी तुझं नातं कसं जोडलं. रामसेवक सारख्या गरीब माणसाशी लग्न करून आपल्यावर अन्याय झाला आहे असं मायाला वाटू लागलं होतं. ती सज्जनसारख्या श्रीमंत माणसाची पत्नी असायला हवी होती, जो तिला महागड्या भेटवस्तू आणत असे आणि तिच्या सौंदर्याची सतत प्रशंसा करत असे. हळूहळू माया सज्जनकडे पूर्णपणे आकर्षित झाली. अखेरीस एके दिवशी त्या गृहस्थाने समजावून सांगितले, तुमच्या पतीला व्यवसायासाठी परदेशात पाठवा, मग आपण मोकळेपणाने भेटू शकू. मी तुमच्यासाठी सोन्याचे दागिने सुद्धा बनवून देईन. मायेची खात्री पटली. तिने रामसेवकला सतवायला सुरुवात केली. मला वाटतं की या छोट्या किराणा दुकानातून फारसे पैसे मिळत नाहीत आणि आपण कधीच सुखकर आयुष्य जगू शकणार नाही. जोपर्यंत तू परदेशात जाऊन पैसे कमवत नाहीस तोपर्यंत काहीच होणार नव्हतं. आणि तुझ्याकडे तर खूप पैसे होते. काहीच होणार नाही आणि तुझ्याकडे मोलकरीण ठेवायला पैसे सुद्धा नाहीत. मी दिवसभर काम करून दमून जाते. आईच्या घरी सुद्धा मी इतकं कधी काम केलं नाही. आता रोजच्या कुरबुरीना कंटाळून रामसेवकाने परदेशात जाऊन उदरनिर्वाह करायचे ठरवले. तो सज्जनला आपला खरा मित्र मानत असे, म्हणून त्याने या बाबतीत आपला मित्र सज्जनचा सल्ला घेतला. सज्जन आपल्या पत्नीच्या संमतीने तयार झाला. त्याचा हात मिळवत तो म्हणाला, हो मित्रा, तुला पैसे कमवण्यासाठी परदेशात जायलाच पाहिजे. रामसेवकाने आपले पैसे शेजारच्या दुकानदाराला 1 वर्षासाठी उसने दिले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने व्यवसायासाठी काही सामान विकत घेतले आणि त्याने तो प्रवासाला निघायला तयार झाला.
त्याची पत्नी खोटे अश्रू ढाळत म्हणाली, जेव्हा तू परत येशील तेव्हा आपले दिवस बदलतील. आपल्या दोघांच्या चांगल्या भविष्यासाठी मी तुझ्यापासून दूर सुद्धा राहीन. जड अंतकरणाने रामसेवक प्रवासाला निघाला. जाताना तो त्या गृहस्थाला म्हणाला, कृपया तुमच्या वहिनीची काळजी घ्या. मी तुम्हाला सोडून जात आहे, त्यामुळे तिला त्रास होता कामा नये. त्या गृहस्थाने त्याला आश्वासन दिले, काळजी करू नका, मी तिला कोणताही त्रास देणार नाही. त्या काळात रेल्वे असे काही नव्हते. लोक फक्त बैलगाड्यांमधून प्रवास करत असत. 1 महिना प्रवास केल्यानंतर रामसेवक एका मोठ्या शहरात पोहोचला आणि त्याने एका लहानशा धर्मशाळेत थांबायचे ठरवले. धर्मशाळेचा मालक तो एक खूप वृद्ध आणि दयाळू माणूस होता. त्याने रामसेवकला आपल्या धर्मशाळेत एक खोली भाड्याने दिली. रामसेवक तिथेच दोन्ही वेळचे जेवण करायचा. जेव्हा धर्मशाळेच्या मालकाला कळले की रामसेवक व्यवसायासाठी शेकडो मैल प्रवास करत आहे, तो भारतात पैसे कमावण्यासाठी आला होता, म्हणून त्याने रामसेवकला सल्ला दिला, मुला, या शहरात तुझ्या व्यवसायात काळजी घे. इथले लोक खूप अप्रामाणिक आणि आळशी आहेत. रामसेवकने त्याचा सल्ला मनावर घेतला आणि मग त्याने व्यापार सुरू केला. 10 महिने व्यापार केल्यानंतर रामसेवकला घराची तीव्र आठवण येऊ लागली आणि त्याने परतण्याचा निर्णय घेतला. त्याने आपली पत्नी माया हिला एक पत्र लिहिले, ज्यात 2 महिन्यात परत येईन असे कळवले आणि तिच्यासाठी एक चिठ्ठीही ठेवली. तो भेटवस्तूही खरेदी करणार होता, पण आता त्याला घराची इतकी आठवण येत होती की त्याने 2 महिन्यांनी घरी परतण्याचा विचार सोडून दिला आणि त्याच दिवशी घरी जायचे ठरवले. त्याच्या व्यवसायाचा सर्व माल विकला गेला होता आणि त्याला चांगला नफा होत होता. निघताना त्याने धर्मशाळेच्या मालकाचे, त्या म्हातारेचे आभार मानले आणि म्हणाला, तुम्ही मला एका बापाने मुलाला मदत करावी तशी मदत केली आहे. तो म्हातारा म्हणाला, मला मुलगा नाही, पण एक मुलगी आहे. तुम्हाला पाहताच मला वाटले की जर मला मुलगा असता तर तो अगदी तुमच्यासारखाच असता. मी जिवंत असेल तर तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येईल. तुम्ही खूप चांगले आणि साधे व्यक्ती आहात. तुमच्यावर कधीही काही वाईट घडू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही व्यावसायिक आहात म्हणून तुम्हाला वारंवार प्रवास करायला लागेल, म्हणून माझ्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिला धडा हा आहे की शक्यतोवर उदरनिर्वाहासाठी परदेशात जाऊ नका. आपल्याच देशात जे काही मिळेल त्यावर जगा, कारण तुमचा परदेशातील भाकरीपेक्षा स्वदेशातील भाकरी अधिक चांगली असते. देवाने प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाची सोय केली आहे. जे काही तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. दुसरा धडा हा आहे की तुम्ही कोणत्याही स्त्रीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून परदेशात प्रवास करू नये, कारण घरातल्या बायकांना धंदा आणि व्यापाराबद्दल काहीच माहीत नसते. आणि माझा तिसरा धडा हा आहे की तुमचा मित्र कितीही जवळचा असला तरी तुमच्या पत्नीला त्याच्या हवाली करून कधीही प्रवासाला जाऊ नका. हे ऐकून रामसेवक म्हणाला, बाबा, तुम्ही ज्या 3 गोष्टी करू नका असा सल्ला दिला होता त्या सर्व मी केल्या आहेत. मी उपजीविकेच्या शोधात परदेशात आलो आणि हा प्रवास केवळ माझ्या पत्नीच्या आग्रहामुळेच केला आणि माझी पत्नीच काळजी घेण्याची जबाबदारी मित्रावर सोपवली आहे. तो म्हातारा म्हणाला, मुला, तू खरोखरच खूप निष्पाप आणि दयाळू मनाचा आहेस, पण जगातले सगळेच तुझ्यासारखे नसतात. आता जे काही होईल फक्त एवढेच समजून घे की तुझ्या घरात एक चोर शिरला आहे. रामसेवक ताबडतोब आपल्या घराकडे निघाला. सुमारे महिनाभर प्रवास करून जेव्हा ते घरी पोहोचले, संध्याकाळ झाली होती. कोणालाही न कळवता घरी जाऊ नये असा म्हाताऱ्याचा सल्ला त्याला आठवला. त्याने आपले सामान घराबाहेर ठेवले आणि हळूच आत शिरला. तो खिडकीतून खोलीत डोकावू लागला. आतून माया आणि सज्जन यांच्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज येत होता. रामसेवक भिंतीला टेकून उभा होता, तसेही बाहेर अंधार होता. माया सज्जनला रामसेवकाने लिहिलेले एक पत्र वाचून दाखवत होती, ज्यात त्याने 2 महिन्यात परत येण्याबद्दल लिहिले होते. तो येईल आणि तिला पुन्हा कधीही सोडून जाणार नाही. त्याने माझ्यासाठी कानातले पैंजण आणि कानातले अशा भेटवस्तूही आणल्या आहेत. माया आणि सज्जनने त्याच्या पत्राची खिल्ली उडवली. सज्जन म्हणाला, तो कायम भिकारीच राहील. काही रुपयांच्या वस्तू विकत घेऊन तुला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुझ्यासाठी जे ब्रेसलेट विकत घेतलं त्याची किंमत 100 रुपये होती. माया म्हणाली, तुझी आणि त्याची तुलना कशी होऊ शकते? तो आल्यावर आपली भेट कशी होईल या विचारानेच मला काळजी वाटत आहे. तो ग्रस्त म्हणाला, तुम्ही त्याला 2-3 महिन्यात व्यवसायासाठी पुन्हा परदेशात पाठवू शकता. आता
सूत्रे तुमच्या हातात आहेत. हे ऐकून ते दोघेही खळखळून हसले. रामसेवक हे सर्व ऐकत होता. त्याला प्रचंड राग आला होता. तो आल्यावर दरवाजावर ठोके मारू लागला. मायाने दरवाजा उघडला. रामसेवकला तिथे उभे पाहून जणू तिच्या अंगातला रक्तच निघून गेला होता. सज्जन तिच्या पाठोपाठ आला. त्याची नजर रामसेवकवर गेली होती. त्याला पाहताच तोही अस्वस्थ झाला. त्याने मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरले. त्याने रामसेवकला सांगितले की तो वहिनीच्या तब्येतीची विचारपूस करायला आणि तिला काही हवे आहे का हे विचारायला आला आहे. रामसेवकला वाटले की त्याने त्या गृहस्थाचा चेहरा फाडून टाकावा, पण त्याने स्वतःला आवरले आणि म्हणाला, देवा, तू त्याला आता घेऊन जा, म्हणजे तू त्याच्या गरजा नीट भागवू शकशील. माया म्हणाली, नाही, असं बोलू नकोस, आणि ती मोठ्याने रडू लागली. त्याने बोलायला सुरुवात केली. त्यानंतर तो गृहस्थ गर्वाईने बडाई मारत रामसेवकाची निंदा आणि त्याची स्तुती करू लागला. तो म्हणाला, चांगुलपणाचे दिवस संपले. मी तिला माझी वहिनी समजून इतके दिवस तुझ्या पत्नीची काळजी घेतली आणि आता तू माझ्यावरच आरोप करत आहे. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. सर्वांनी रामसेवकला सांगितले. रामसेवक परत येऊन त्या बाईसोबतचे संबंध तोडून, तू खूप चांगले काम केलेस. अशा बाईची हीच अवस्था होते. मी त्या दोघांची निर्लज्जता पाहत होतो, पण फक्त तुमच्यामुळेच हे थोर लोक, हा आमचा परिसर आहे आणि आमच्या घरात हे सुना म्हणजे मुलीच असतात. जेव्हा ही बातमी सज्जनच्या वडिलांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनीही आपल्या मुलाला सांगितले. आपल्या कृत्यामुळे अत्यंत लाज वाटल्याने रामसेवक सज्जनच्या आईला म्हणाला, आत्या, कृपया तुमच्या मुलाचे लग्न मायाशी लावा, कारण माया बेघर होऊ नये असे मला वाटते आणि त्या दोघांना एकमेकांबद्दल आवड आहे व ते एकत्र आनंदी राहतील. सज्जनने खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांचे लग्न वेळेवर व्हावे म्हणून सज्जनची आई मायाला घरी घेऊन गेली. या गोंधळात मध्यरात्र उलटून गेली होती. रामसेवक लांबच्या प्रवासावरून आला होता आणि खूप थकला होता. तो या सगळ्यामुळे पूर्णपणे खचून गेला होता. तो 2 दिवसांसाठी घराबाहेर गेला होता. फक्त बाहेर कसेबसे त्याने 2 महिने घालवले, पण त्याला कोणतेही काम करण्याची इच्छा नव्हती. तो पुन्हा प्रवासाला निघाला आणि थेट त्या म्हातारीच्या घरी गेला. म्हातारीने त्याला मिठी मारली आणि धीर देत म्हणाला, बाळा, जे काही घडलं ते सगळं विसरून जा. मायाला तुझ्यासारख्या थोर मुलगा मिळाला नको होता. तू त्याबद्दल आभारी असायला पाहिजे. देवाने तुला तिच्यापासून मुक्त केले आहे. मला एक मुलगी आहे. मी तिची उघडपणे स्तुती करणार नाही, पण ती खूप प्रेमळ आणि घरगुती मुलगी आहे. तू तिच्यासोबत आनंदी राहशील. जर तुला मान्य असेल तर मी माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देईन. रामसेवक त्या म्हाताऱ्याच्या आधीच खूप आदर करत होता. त्याने या नात्याला संमती दिली आणि त्या दोघांचे लग्न झाले. त्यानंतर तो म्हातारा म्हणाला, मुला, आता तुझ्या गावी जा, व्यवसाय कर आणि सुखाने जग. रामसेवकाने आग्रह धरला, बाबा, तुम्ही आमच्यासोबत यायलाच हवे. इथे तुमची काळजी कोण घेणार? तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आपल्या घराला आशीर्वाद मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद हा देवाच्या आशीर्वादासारखाच असतो. म्हातारीचे शब्द रामसेवकाच्या जिभेपुढे टिकली नाहीत आणि तसेही त्याला त्या शहरात राहायचे नव्हते. त्यांनी आपली धर्मशाळा विकली आणि तो रामसेवकासोबत राहू लागला. त्यांच्या शहाण्या शिकवणींचे पालन करून रामसेवकाने लक्षणीय प्रगती केली आणि त्याने आपला डाव विकला आणि रामसेवकासोबत आपल्या शहरातील बोट तिथे उभी असलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याला शहरात राहायचे नव्हते. त्याने आपली धर्मशाळा त्याच्या शहरातील एका खूप मोठ्या व्यावसायिकाला विकली. मित्रांनो, तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.